नमस्कार, कसे आहे सर्वजण? मजेत ना? मी पण मजेतच आहे. तर आशा लाईफस्टाईल चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आशा करते सर्वजण स्वस्त असताना, मस्त असताना, मजेत असताना. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. तर माझं डेलीचं रुटीन असतं 5:30ला उठले, त्यानंतर फ्रेश झाले, देवपूजा झाली. आता चालू आहे नाश्ता बनवायची तयारी. तर इकडे मी बनवली ती आज खिचडी नाश्त्यासाठी. इकडे बनवली डब्यासाठी मेथीची भाजी छानपैकी. तर आता इकडे पीठ मळून ठेवलेले, अजून पोळ्या बनवायच्या आहेत. आता इकडे नाश्ता रेडी आहे. तर उठल्या पहिल्यांदा फ्रेश वगैरे झाले, देवपूजा झाली. त्यानंतर मी घेत असते ब्लॅक टी घेतल्यानंतर मग नाश्ता करायचा. तर आता छानपैकी करायचा आहे नाश्ता. त्याबरोबर आहे पापड, काकडी आणि टोमॅटो. तर काय होतं माहिती आहे का, तर आपलं वाटोळं करणारे आपले नात्यामधलेच असतात. त्यांना सर्व माहीत असतं, तरीसुद्धा ते सांगत नसतात. असं राहतं. आणि झाल्यावर तर कोणाला काही बोलता येत नाही. आणि नंतर जर कोणी त्यांना म्हटलं तुम्ही तर आम्हाला सांगितलं नाही असं तसं, तर ते काही बोलून देत नाही. ते डायरेक्ट म्हणतात आम्हाला थोडी माहीत होतं पुढं असं होणार आहे म्हणून, पण त्यांना माहीत असतं. पण काय होतं माहिती आहे का, त्या पोरीचं जर वाटोळं झालं ना, तिचं तळतळ तुम्हाला लागतो. आता काय होतं, एकदा लग्न झाल्यानंतर काही करता येत नाही. ती मुलगी तशीच ॲडजस्ट करत असते. चला बाबा आज ना उद्या चांगलं होईन, आज ना उद्या या आशेने ती राहत असते. नंतर मुलं होतात. मुलं झाल्यानंतरसुद्धा तेच चालू असतं. मग शेवटी ती कंटाळून जाते. नंतर काय करणार? आता मुलं झाल्यानंतर तर काही करू शकत नाही. नंतर काय ऑप्शन असतं? घरचे पण म्हणतात चला आता मुलं झाले संसार. पण एवढं बोलून सगळे मोकळे होतात. पण त्या मुलीचं काय, त्या मुलांचं काय, तिचा कोणी कधी विचार केलेला आहे का? पण तिचा कोणी विचार करत नाही. ती फक्त एवढाच विचार करते चला आता मुलं झाले, मुलांना लहानचे मोठं करायचं, शिकवायचं, आज ना उद्या आपलं चांगलं होईल ह्या आशेने ती राहत असते. पण काही वेळेस काय होतं, काही लोक सुधारायला तयारच नसतात. काय म्हणतात ना, जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, अशी गंमत असते. तर ती स्त्री काय करणार, शेवटी नशिबाला दोष देणार. पण मला एवढं सांगायचं आहे की लग्न जमवताना नीट व्यवस्थित चौकशी करून, म्हणजे कुठलीही गडबड करायची नाही. नीट व्यवस्थित सगळी चौकशी करूनच करावी. कोणाचं बी ऐकवणं, सगळे जमवताना सगळे गोडगोडच बोलत असतात. कारण एखाद्याच्या लेकीचं बाईचं वाटोळं झालं तर तिला आयुष्यभर त्रास काढावा लागतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.